काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने पुण्यातील 2 व्यक्तींचा मृत्यू झाला। त्याच्यामध्ये संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे। खरं तर आता सध्या आपण रास्तापेठेमध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की कौस्तुभ गणबोटे यांचं हेच ते प्रसिद्ध असलेलं फरसाणाचं हे शॉप आहे। खरं तर गेली अनेक वर्षांपासून फरसाण विक्रेतेचा व्यवसाय कौस्तुभ गणबोटे हे करत होते आणि त्यांच्या या फरसाणाची एक वेगळी चव पुणेकर चाकत होते। मात्र सध्या आपण पाहू शकतोय की सध्या रास्तापेठेमधले सर्व जे विक्रेते वेगवेगळे आहेत त्यांनी खरं तर यांच्या शोककळा पसरलेली आहे आणि आज त्यांच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व दुकान विक्रेत्यांनी आज आपली सर्व दुकानं या ठिकाणी बंद ठेवलेली आहे। या रास्तापेठेमध्ये पाहू शकतोय की आपण सर्वत्र शोककळा पसरलेले आहे। त्यांच्या मित्रपरिवारावरती शोककळा पसरलेली आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या ठिकाणी एक मोठं बॅनर पण या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता की सर्वांच्या चेहऱ्यावरती खरं तर हा दुःखाचा डोंगर आपण या ठिकाणी पाहू शकतोय। त्यांचा सर्व अनेक मित्रपरिवार असेल किंवा जे गणबोटे परिवार आहे या गणबोटे परिवारावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। खरं तर आपल्या व्यवसायामध्ये एक चांगली प्रगती त्यांनी पुण्यामध्ये केलेली होती। वेगवेगळ्या ठिकाणी गणबोटे त्यांचं फरसाण एक वेगळं फरसाणाची एक त्यांनी आपलं एक नावलौकिक मिळवलेला होता। मात्र दुर्दैवी असा त्यांचा मृत्यू या भ्याड हल्ल्यामध्ये झालेला आहे। आज या रास्तापेठेमध्ये आपण पाहू शकतोय की सर्वत्र दुकान विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवलेली आहेत आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेले आहेत। ते एका वीर तानाजी या मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते। त्यांचा चांगला सहभाग सामाजिक कार्यामध्ये सुद्धा होता। त्यांचं खूप मोठं योगदान होतं। मात्र अशा व्यक्तिमत्वाला खरं तर या भ्याड हल्ल्याच्या माध्यमातून आता या इतर लोकांना मुकावं लागलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी याचा निषेध केला जातो या भ्याड हल्ल्याचा आणि त्यामुळे आज आपण पाहू शकतो की हे या रास्तापेठेमध्ये त्यांचं हे बॅनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांना श्रद्धांजली सर्व स्तरातून सर्व व्यक्तींकडून या ठिकाणी अर्पित केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।